आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आज अर्थसंकल्प मांडला। विशेष म्हणजे महिला, शेतकरी, तरुण-तरुणी, व्यावसायिक आणि उद्योजक यांच्यासाठी नव्या योजना त्यांनी जाहीर केल्यात। कोकणसाठी सिंधुदुर्गमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्कुबा डायव्हिंग केंद्र आणि वेंगुर्ल्यात पाणबुडी प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात केली आहे। आपल्या अर्थसंकल्पीय भाषणाची सुरुवात आणि शेवट त्यांनी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या अभंगाने केली। अधूनमधून विरोधकांना चिमटे काढत आणि शेरोशायरी करत अर्थसंकल्प मांडला गेला। महायुती सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प आहे। एकीकडे राज्यातील 40 तालुक्यांमध्ये राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला, तर विधानसभेत अर्थसंकल्पाच्या माध्यमातून अक्षरशः घोषणांचा पाऊस पडला। तर महाराष्ट्र सरकारनेही आपल्या अर्थसंकल्पात पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये देणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली, तर 10,000 महिलांसाठी 17 शहरात पिंक रिक्षा योजनेकरता 80 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली गेली आहे। त्याचप्रमाणे 25 लाख महिलांना लखपती करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। तसेच लाभार्थी महिलेला दरवर्षी 3 घरगुती गॅस सिलेंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना अर्थमंत्र्यांनी जाहीर केली। पाहूयात या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे। राज्याच्या एकूण खर्चासाठी 6,12,293 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। आषाढी वारीतील मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20,000 रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे। शिवाय निर्मल वारीसाठी 36 कोटींचा निधी मंजूर करण्यात आलाय। लघु उद्योजक महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजना राबवण्यात येणार आहे। मुख्यमंत्री बळीराजा सवलत योजनेअंतर्गत 44 लाख शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा, दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये अनुदान देण्यात येणार आहे। ठाणे, मुंबई आणि नवी मुंबईमध्ये पेट्रोल आणि डिझेल 65 पैशांनी स्वस्त केले जाणार आहे। नवी मुंबईत महापे येथे जेम्स अँड ज्वेलरी पार्कची निर्मिती करण्यात येणार आहे। शिवाय तरुणांसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना जाहीर करण्यात आली आहे। यापुढे अल्पसंख्याक विद्यार्थ्यांनाही परदेशी शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली जाणार आहे। शिवाय तृतीयपंथीयांचाही सरकारी नोकरीत आता समावेश केला जाणार आहे। 10,000 हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड केली जाणार आहे। दिव्यांगांसाठी विविध योजनाही राबवल्या जाणार आहेत आणि शुभमंगल योजनेच्या निधीत 10,000 वरून आता 25,000 रुपयांची वाढ केली गेली आहे। राज्यात लघुउद्योग आणि वस्त्रोद्योग संकुले उभारली जाणार आहेत। विविध क्षेत्रांकरता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या संशोधनासाठी 100 कोटींची तरतूद या अर्थसंकल्पात केली गेली आहे। रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळ्याचा खर्च सरकार करणार असून मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत देखील योजना जाहीर करण्यात आली आहे। वन्य प्राण्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यास त्या नातेवाईकांना मिळणार 25 लाखांची मदत। अशा पद्धतीने अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प जाहीर करून तुकोबांच्या अभंगाने सांगता केली। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।